नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्हेज रोल कसा करायचा हे पाहणार आहोत. हा रोल खूप सोप्या पद्धतीने आणि अनेक भाज्यांचा वापर करून केल्यामुळे सकस आणि पौष्टिकसुद्धा असतो. अनेक महिलांना भाजी काय करावी असा प्रश्न पडतो. त्यावेळेस भाजीला काही घरामध्ये नसेल त्यावेळेस असे रोल्स तयार करून आपण घरच्यांना खुश करू शकतो. खूप अशी सोपी रेसिपी आहे, सहज तुम्ही करू शकता. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेऊयात आणि 2 चमचे गव्हाचे पीठ आणि अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात. मिक्स करण्यासाठी ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता तीच वाटी अर्धी वाटी पाणी घालून आणि अर्धी वाटी दूध घालून छान असे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचे सुद्धा फक्त पीठ वापरू शकता. हे सर्व मिक्स करत असताना याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. छान असे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. थोडेसे घटसर वाटत आहे, यामध्ये मी थोडेसे दूध ॲड करते. एकसारखे मिक्स करायचे म्हणजे 2 मिनटं छान असे मिक्स झाले की हे व्यवस्थित असे मिश्रण तयार होते. थोडेसे घटसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडेसे पाणी ॲड करणार आहे. आपण डोसा तयार करण्यासाठी जसे बॅटर तयार करतो अगदी तसेच हे पीठ आपण तयार करणार आहोत. यामध्ये आता 1 चमचा तेल घालूयात. तेलही छान असे मिक्स करून घेऊयात. तेल छान असे मिक्स होण्यासाठी एकसारखे मिक्स करत राहायचे. पहा, आपले रोटीसाठीचे मिश्रण तयार झालेले आहे. तर आता आपण रोटीतील सारण तयार करूयात. त्यासाठी हुबे 2 कांदे कट करून घेतलेत, 1 शिमला मिरची हुबी कट करून घेतली, टोमॅटोसुद्धा हुबाच कट करून घेतला आहे आणि कोबीसुद्धा जाडसर असा लांबट आकारामध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता इथे एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. तेल छान असे गरम झाले की यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या कट करून घालायच्या. लसूण खरपूस असा भाजून घ्यायचा. लसूण खरपूस असा भाजून झाला की यामध्ये 1 इंच आले घालायचे. आले थोडेसे किसून घालायचे. आले आणि लसूण घातल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते. आले लसूण छान असे तेलामध्ये परतून झाले की यामध्ये आता हुबा कट केलेले 2 कांदे घालूयात. हुबी कट केलेलीच शिमला मिरचीही घालूयात आणि हुबा कट केलेला टोमॅटोसुद्धा घालूयात आणि हे सर्व भाज्या आता छान अशा मिक्स करून घेऊयात. गॅस हा मोठाच ठेवायचा. गॅस कमी ठेवला तर भाज्यांना पाणी सुटेल. त्यासाठी गॅस मोठा ठेवून ह्या सर्व भाज्या अशा परतून घ्यायच्या. तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. या सर्व भाज्या खूप अशा शिजवून नाहीत घ्यायच्या, आपल्याला मोठ्या गॅसवरतीच थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. या सर्व भाज्या छान अशा मिक्स करून झाल्या की यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी घालूयात, 1 चमचा रेड चिली सॉस घालूया, 2 चमचे टोमॅटो सॉस घालूया, 1 चमचा सोया सॉस घालायचा आणि हे सर्व सॉस छान असे मिक्स करून घ्यायचे. गॅस हा मोठाच ठेवायचा. तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा ॲड करू शकता. हे सर्व छान असे मिक्स झाले की यामध्ये आता शेवटी आपण कोबी घालणार आहोत. कोबीसुद्धा छान असा मिक्स करून घेऊयात. सर्व भाज्या मिक्स करून यामध्ये थोडेसे परतून घेऊन थोडेसे मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालून छान असे ते सुद्धा मिक्स करून घेऊयात. थोड्याशा भाज्या कच्च्याच ठेवायच्या म्हणजे छान लागतात. सारण बनवताना एवढेच लक्षात ठेवा की ह्या सर्व भाज्या आपण मोठ्या गॅसवरतीच परतून घेणार आहोत. गॅस आपल्याला कमी करायचा नाही. पहा, आपले सारण तयार झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि सारण थंड करायला ठेवूयात. सारण थंड होईपर्यंत आपण रोटी तयार करून घेऊयात. रोटीचे पीठ आपले तयार आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एका गॅसवरती छान असे तवा गरम करून घ्यायचा आणि यावर आपण जसं डोसा सोडतो अगदी तशाच पद्धतीने हे पीठ सोडून घ्यायचे. गॅस हा मिडियमच ठेवायचा. रोटी छान अशी भाजून घ्यायची. वरून पीठ थोडेसे सुकल्यासारखे झाले की रोटी पलटून घ्यायची आणि याला तुम्ही तेल तूप काही लावू शकता. दोन्ही बाजूने खरपूस अशी रोटी आपली भाजून झाली की ही काढून घेऊयात. पहा, रंग किती छान आलेला आहे आणि मऊ अशी आपली रोटी तयार झालेली आहे. आता आपण रोल तयार करून घेऊयात. आता आपण तयार केलेले सारण
या रोटीवरती एका बाजूला भरून घेऊयात। पहा, अशा पद्धतीने हे सारण भरून घ्यायचे आणि यावर थोडासा उभा कट केलेला कच्चा कांदा घालूयात आणि या कांद्यावरतीच थोडासा सॉससुद्धा घालूयात आणि एका बाजूने रोटी अशा पद्धतीने बंद करून घ्यायची। अशा पद्धतीने रोलचे सारण सेट करून घ्यायचे आणि रोटीला टाईट असे बंद करून घ्यायचे। अगदी 5 मिनिटांमध्ये आपले रोल तयार होतात। तुम्ही नाश्त्यासाठीही अगदी चपातीचे असे रोल तयार करू शकता। अगदी झटकीपट होतात। पटकन नाश्त्यासाठी ही डिश तयार करता येते। खूप काही साहित्य लागत नाही आणि कमी वेळेमध्ये ही डिश आपण तयार करू शकतो। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुमचे मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।